हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे की जे फॉर्म नंबर 17 भरून येणाऱ्या 2025 मध्ये 12वीची एक्झाम देऊ इच्छितात किंवा प्रायव्हेट मधून एक्झाम देऊ इच्छितात. आता फॉर्म नंबर 17 आणि प्रायव्हेट एक्झाम म्हणजेच काय हे ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं माहित नाहीये किंवा ज्यांनाही माहित नाही, थोडंसं थोडक्यात मी सांगतो. आपल्या समाजामध्ये असे अनेक विद्यार्थी असतात की काही कारणांमुळं 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं ते 12वीची एक्झाम देऊ शकलेले नसतात. कोणाचं लग्न असतंय, कोणी 10वी झाल्यानंतरच नोकरीला वगैरे लागलेलं असतं ना, आणि आता त्यांना 12वी पास होण्याची इच्छा त्यांना लागू होते किंवा इच्छा त्यांच्यामध्ये जागृत होते, किंवा ज्या प्लेसवर त्यांचं ठिकाण आहे किंवा ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्या ठिकाणी जर त्यांना प्रमोशन वगैरे पाहिजे असेल तर त्यावेळेस सुद्धा त्यांना 12वी पास होणं गरजेचं असतं. किंवा काही काही मुली असतात आपल्या समाजामध्ये की ज्यांचं 10वी झाल्यानंतरच लग्न वगैरे होतं आणि मग त्याच्यानंतर फॅमिलीमध्ये व्यस्त होऊन जातात आणि मग त्यानंतर त्यांना 12वीची एक्झाम द्यायची असते. अशा अनेक कारणांमुळं ज्यांची 12वी हुकलेली असते त्यांना 12वी द्यायचं असतं. आता हे सर्व असे जे कॅन्डिडेट असतात त्यांना सर्वसाधारण कॉलेजेसमध्ये वगैरे जायला थोडंसं ऑकवर्डनेस होतं, किंवा साधं सिंपल लॉजिक आहे की घरगृहस्थी त्यांना सांभाळायची असते, त्यामुळे कॉलेज त्यांना रेग्युलर करता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बोर्ड एव्हरी इयर प्रायव्हेट प्लेसमेंट किंवा खाजगीरित्या विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी किंवा खाजगीरित्या एक्झाम त्यांची घेतात. आता याच्यामध्ये फरक काय की जे रेग्युलर स्टुडंट आहेत, जे कॉलेजला वगैरे जात असतात, त्यांची सुद्धा एक्झाम मार्च एप्रिल 2025 मध्ये होते आणि ह्यांची सुद्धा होते. फरक फक्त एवढंच आहे की तुम्ही रेग्युलर म्हणून तुमचं एक्झाम फॉर्म भरता किंवा रेग्युलर म्हणून तुम्ही एक्झाम देता आणि हे खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून देऊ शकतात. तर आता यावर्षी 2025 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म भरायचा आहे, ज्यांना फॉर्म नंबर 17 भरून एक्झाम द्यायचे, त्यांच्यासाठीचे नोटिफिकेशन्स महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत जी वेबसाईट आहे त्याच्यावर सादर केलेला आहे. हा पीडीएफ तुम्ही तिथून सुद्धा चेक करू शकता. बट पीडीएफ मध्ये अनेक गोष्टी आहेत जे तुम्हाला ऍट फर्स्ट वाचल्यानंतर समजणार नाही, त्यामुळे सोप्या भाषेत मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याकडे DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर फॉर्म नंबर 17ची बॅच ऑलरेडी आपण मे महिन्यामध्ये स्टार्ट केलेला आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 12वी कॉमर्स, लक्षात घ्या 12वी कॉमर्स फॉर्म नंबर 17 भरून पास व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बॅच आपली ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. आणखी अनेक जणांची क्वेरीज येत आहेत की आमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत त्या आधारावर आम्हाला एक्झाम देता येते का नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये अर्ज कसं करायचं, डॉक्युमेंट काय काय लागतील, फीस काय काय असेल, कधी फॉर्म भरायची डेट चालू होणार आहे, कधी संपणार आहे, सर्व गोष्टी आपण डिस्कस करूयात. सर्वात पहिला चेक करा की 13/8/2024, नीट लक्षात असू द्या, 13/8/2024 ते 30 सप्टेंबर 2024, म्हणजे 13 ऑगस्ट पासून ते 30 डिसेंबर पर्यंत या 2 तारखांच्या मध्ये, म्हणजे जवळपास तुम्हाला सव्वा महिन्याचा 40 ते 45 वर्किंग डेचा टाइम तुमच्याजवळ आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित फोकस करा. विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रिंटआउट, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबतची जी पोच पावती त्याची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे. आता सर्वात पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सर आता हे ऑनलाईन फॉर्म कुठं भरायचं, तर ऑनलाईन फॉर्म भरायची जी वेबसाईट आहे ते तुम्हाला या सदरील वेबसाईटवर, जी इथे स्क्रीन दिसत आहे, या स्क्रीनवर जी वेबसाईट दिसत आहे mahasscboard.in, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. गडबड करू नका, व्यवस्थित आहे का. ऑनलाईन फॉर्म भरत असताना चेक करा. आता ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म भरल्याचं जे पावती असेल, तुम्ही पैसे पेड केलेली जे पोच पावती असेल, याचे सर्वांचे फटाफट प्रिंटआउट्स काढून घ्यायचे. आणि हे प्रिंटआउट्स तुम्हाला काय करायचे आहेत, 1/10/2024 बघा, विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रिंटआउट, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावती, सर्व आता त्यांच्या गोष्टी असतात, प्रिंट त्याची डॉक्युमेंट, ते सारखं तेच हे करत असतात. ते तुम्हाला या 2 दिनांकांमध्ये जमा करायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म वगैरे काढून घ्यायचा आहे या 2 दिनांकाच्या मध्ये. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्याही शाळेमधून, ज्याही कॉलेजेस मधून तुम्ही फॉर्म भरत आहात
ती तो जाऊन तुम्हाला जमा करायचा आहे. सर्वात पहिलं काम करायचं आहे की वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना जे जे डॉक्युमेंट लागतात ते तिथं PDF फॉर्म मध्ये डॉक्युमेंट ऑलरेडी मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये ठेवायचं, अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिशन झाल्यानंतर प्रिंटआउट्स काढायचे, प्रिंटआउट्स घेऊन शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जमा करायचं आहे. फॉर्म भरण्याची लास्टची तारीख 30 सप्टेंबर आणि शाळेमध्ये जमा करण्याची तारीख 30 ऑक्टोबर. हे एवढं फक्त लक्षात असू द्या. आता इथं व्यवस्थित चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. पॉइंट नंबर 3 आणि 4 अतिशय महत्वाचे आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी जे प्रायव्हेट मधून एक्झाम देत आहेत, 12वी साठी जर अर्ज करत असाल तर कंपल्सरी ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. कुठेही ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरायचं नाही. तुम्हाला एक्झाम फॉर्म जे भरायचं आहे ते तुम्हाला कंपल्सरी ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे आणि त्यानंतर कोणताही ऑफलाईन फॉर्म भरायचा नाही याची नोंद घ्यावी. आता सर्वात पहिला नीट लक्षात घ्या, मुद्दा क्रमांक 4 हा 3 पेक्षा महत्वाचा आहे. खाजगी विद्यार्थ्यांनी 12वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून प्रिंटआउट्स तुम्ही शाळेत जमा करणार आहात, तर ज्या शाळेमधून किंवा ज्या कॉलेजेस मधून तुम्ही एक्झाम देणार आहात, सपोज आता माझ्या एरिया मी जिथं राहतो त्या एरियामध्ये MGM कॉलेज आहे, ते सर्वात मोठं कॉलेज आहे. तर मला सर्वात पहिले काय करावं लागेल, त्या MGM कॉलेजमध्ये जावं लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर त्या कॉलेजमध्ये जाऊन 12वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा द्यावायची आहे त्या शाळेचा तुम्हाला सर्वात अगोदर सांकेतांक, शाळेचा जो युनिक कोड आहे, सेंटर कोड आहे, ते तुम्हाला सर्वात पहिले मागावं लागेल. त्या शाळेचा प्रत्येक कॉलेजचा एक कॉलेज ID असते, कॉलेज कोड असते, ते तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचं आहे. आणि स्ट्रीम ज्या विषयातून तुम्हाला, ज्या सायन्स मधून, कॉमर्स मधून, आर्ट्स मधून घ्यायचं आहे ते माध्यम तुम्हाला सर्वात अगोदर निवडायचं आहे. आणि मग हा जो सांकेतांक कोड असतो, कॉलेजचा कोड असतो, फॉर्म भरत असताना त्या फॉर्म मध्ये टाकायचा आहे. नाहीतर तुम्ही अगोदरच फॉर्म भराल आणि मग फॉर्म भरायला बसल्यानंतर तिथे तुम्हाला विचारलं जाईल की बाबा कॉलेज ID काय किंवा सांकेतांक क्रमांक काय सांगा, मग तिथं तुम्ही मला फोन कराल. तर मला फोन वगैरे करायची गरज नाही, अगोदर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, 5वा पॉइंट, की 12वी परीक्षेसाठी नाव नोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी http www.myssboard.in या संकेतस्थळावरील स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीची सूचना संकेतस्थळावर मराठीमधून, इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. सपोज हा व्हिडिओ बघून जरी तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला साधं सिंपल मी सांगायलो, या वेबसाईटवर जायचं, स्टुडंट कॉर्नरला जाऊन ऑप्शनचा सिलेक्ट करायचा आणि तिथं तुम्हाला फॉर्म भरण्याचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मराठी आणि इंग्लिश मधून तिथं अवेलेबल आहेत. आता सर्वात पहिला, सर्वात महत्वाचं, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय लागतात. मागच्या काही वर्षांपूर्वी ते गॅप सर्टिफिकेट वगैरे मागत होते, आता त्याची काही गरज नाहीये. इथं या फॉर्म मध्ये क्लिअर कट त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे, ज्यांचं शाळा महाविद्यालय काही कारणामुळे मागच्या काही वर्षांमध्ये सुटलेलं आहे आणि आता जर त्यांना 12वीची एक्झाम द्यायची असेल तर अशांनी सर्वात पहिला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, ओके, ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट, तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, मूळ प्रत, नसल्यास झेरॉक्स कॉपी सुद्धा चालू शकते किंवा प्रतिज्ञापत्र सुद्धा चालू शकते. त्यानंतर स्टुडंटचा आधार कार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतः जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत व काही कारणास्तव विद्यार्थ्याकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. काही काही जणांजवळ शाळेचा एकच दाखला असतो किंवा दुय्यम शाळेचे झेरॉक्स प्रत असेल तर ते सुद्धा आवश्यक, काही काही जवळ दुय्यम असतं. ओके, आता सर्वात महत्वाचं, हे जे 3 डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलं, TC, आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो, हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे PDF फॉर्म मध्ये सेव्ह असू द्या. तुमच्या फोन मध्ये PDF फॉर्म मध्ये व्यवस्थित स्कॅन करून ठेवा. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे की स्कॅनर मोबाईलद्वारे कागदपत्रे PDF काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक, जो तुमचा मोबाईलचा नंबर आहे व ईमेल ID आहे, जे ही तुमची ईमेल ID आहे, पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. आणि मग इथून पुढे जे पण काही कॉन्टॅक्ट त्यांच्या मार्फत करण्यात येईल त्या कॉन्टॅक्ट साठी तुमचा फोन नंबर आणि तुमचा ईमेल ID मॅन्डेटरी असेल. ते अचूक टाकावा, चुकीचं टाकू नये. जर चुकीचं टाकला तर मग वापस पुन्हा सुरुवातीपासून फॉर्म भरावा लागेल, कदाचित रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. विद्यार्थ्यांनी अर्ज
ऑनलाईन नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात विहित मुदतीत जमा करावी. आता बघा, हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ज्याची तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे तुमचं आधार कार्ड, कॉलेजचं शाळेचं शाळा सोडल्याबाबतची जी पावती असेल, ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट टीसी असेल आणि तुमची पासपोर्ट फोटो असेल, हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर हे तुमच्या जवळ सुद्धा ठेवा. आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करता, अर्ज केल्यानंतर पेमेंट करता आणि पेमेंट केल्यानंतरची जी रिसिट तुम्हाला तिथं मिळते त्याचं सुद्धा एक प्रिंट आउट काढा आणि ते योग्य वेळेत शाळेत जमा करा. ऑल राईट, आता हे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फीस किती आहे काय नाही चेक करा. खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी शुल्काबाबत तपशील खालील प्रमाणे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिले 600 रुपये द्यावं लागेल. राईट, त्याच्यानंतर प्रोसेसिंग फीस जे प्रक्रिया शुल्क आहे ते 100 रुपये द्यावं लागेल, असे एकूण 700 रुपये. त्यानंतर जर डिले झालं एक दिवस तर प्रति दिवस किंवा प्रति विद्यार्थी ते शुल्क 25 रुपये आकारतात. राईट, त्याच्यानंतरची जे माहिती आहे ते तेवढी इम्पॉर्टंट नाहीये, ते शाळांसाठी वगैरे माहिती आहे. सपोज काही कारणास्तव एखादा विद्यार्थी काही डॉक्युमेंट्स त्याला मिळाले नाहीत, तर जे पण डॉक्युमेंट्स त्याच्याजवळ आहेत त्या आधारावर त्याचं ऍडमिशन करावं आणि त्याला मुदत दिलेली आहे 30 ऑक्टोबर पर्यंत की सदरील डॉक्युमेंट जमा करणे. 30 ऑक्टोबर पर्यंतही जमा केला नाही आणि फॉर्म भरताना 600 रुपये भरला तर मग आता एक्झाम तर देणार नाही, तर मग पैसे वापस मिळतील का? तर 100 रुपये प्रक्रिया शुल्क कटून बाकी उर्वरित रक्कम आहे ते त्याला वापस करण्यात येईल. आणि हे सर्व फीस वगैरे पेड करत असताना तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग यांच्याद्वारे सुद्धा तुम्ही भरू शकता. ऑल राईट, डन. याच्या व्यतिरिक्त बाकी जी माहिती आहे ते सध्या तर मला असं वाटत आहे की इम्पॉर्टंट नाहीये. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन. आता सर्वात महत्वाचं की यावर्षी फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की फॉर्म नंबर 17च्या बॅचला भरभरून प्रतिसाद आहे. काही जण पुण्या साईडनं आहेत, त्यांचं वय 32-33 आहे, हजबंड जॉब करतात, ते घर बसल्या ठिकाणून 12वीची एक्झाम द्यायलेत. मागच्या वर्षी जवळपास 2024 बोर्डामध्ये 52 वर्षाच्या एक महिला सुद्धा पास झालेल्या आहेत. अनेक मुंबई मेट्रो सिटीमध्ये राहणारे, पुणे मेट्रो सिटीमध्ये राहणारे अनेक एक मोठा वर्ग आहे की जे काही कारणास्तव 12वीची एक्झाम देऊ शकले नाहीयेत. अशा अनेक जण आपल्या बॅच मध्ये यावर्षी ऍडमिशन केलेले आहेत. जवळपास जी फॉर्म नंबर 17ची बॅच आहे, आपण बिग बुल बॅच त्याला आपण असं म्हणतो, रेग्युलर साठी एक बिग बुल बॅच असते आणि फॉर्म नंबर 17च्या मुलांसाठी एक बिग बुल बॅच असते. तर फॉर्म नंबर 17च्या मुलांसाठी जी बिग बुल बॅच आहे आपण ते ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे. 5000 रुपीज त्याची फीस आहे, ज्याच्यामध्ये तुमचे 5 विषय व्यवस्थित कव्हर करून घेतले जातात. अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स, इंग्लिश आणि चिटणीसाचे कार्यपद्धती. गॅरंटीड तुम्ही पास होताल चांगले मार्क घेऊन. फक्त आम्ही जे सांगू ते सिलेक्टेड व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत, सांगितलेलं तेवढं काम व्यवस्थित करायचं आहे, गणित तेवढं सॉल्व्ह करून टाकायचे आहे अँड दॅट्स इट. रेग्युलर संध्याकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत फॉर्म नंबर 17चे लेक्चर्स होतात, ते तुम्हाला व्यवस्थित पाहायचे आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर मी तुम्हाला क्लासचा नंबर देईन, त्या क्लासच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 9175956699 या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि मग आपण बॅचेस मध्ये तुम्हाला ऍक्सेस देण्यात येईल, तुम्ही जॉईन करू शकता. अनेक जण घरकाम करणारे स्त्रिया आहेत, ते दिवसभर वगैरे काम वगैरे त्यांचं करत असतात, मग संध्याकाळच्या टाइमला जेव्हा सर्व कामं संपले असतील त्यांच्यासाठी स्पेशल आपण लाईव्ह लेक्चर जरी त्यांना पाहता आलं नाही तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये त्यांना लेक्चर्स पाहता येतात, त्याची सुविधा आपण त्यांना देण्यात आलेली आहे. प्लस सर्वात महत्वाचं म्हणजे की नोट्स सुद्धा लिहिण्याची तुम्हाला गरज नाहीये. PDF सेक्शन फॉर्मॅट मध्ये नोट्स तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळतील, ते जिथून तुम्ही रीड आउट करू शकता. राईट, तुम्ही मेल कॅन्डिडेट असा ऑल फिमेल कॅन्डिडेट असा डेफिनेटली बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे याच्यावर कॉल करा. फॉर्म नंबर 17 कसं भरायचं काय नाही, वेबसाईट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑल राईट, डन. आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच. जर काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करायचं आहे. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.